नगरमध्ये थंडीचा पारा चढत असतानाच महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय। शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने चुरस वाढली असून राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेच्या उमेदवारांची तिरंगी लढतीने यंदाची महापालिकेची निवडणूक गाजण्याची चिन्हे दिसत आहेत। महापालिका निवडणुकीसाठी एकूण 715 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। दुबार अर्जांशिवाय 133 जणांनी मैदानातून माघार घेतली आहे, त्यामुळे 348 जण रिंगणात आहेत। निवडणुकीसाठी शिवसेनेने 60, भाजपने 68, राष्ट्रवादीने 46 तर काँग्रेसने 21 उमेदवार मैदानात उतरवले आहेत। बहुतांश प्रभागात सेना विरुद्ध भाजप तर काही प्रभागात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आणि 8 प्रभागात राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे। शहरासह उपनगरातील 19 जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये लढत होत आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 16 भागात तर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये 8 प्रभागात सरळ लढत होत आहे। काँग्रेस आणि भाजपमध्ये 4 प्रभागांमध्ये लढत होत असून बहुतांश प्रभागात तिरंगी लढती होत असून काही प्रभागात राष्ट्रवादी, सेना आणि भाजपमध्ये लढत होत असल्याने निवडणुकीची चुरस आता वाढली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहेत। त्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली असून विखे विरुद्ध भाजप असं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। प्रतिनिधी वैभव घोडके, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।